एकूण प्रवीण पाटील जे कॅप्टन आहेत बोपर संघाचे गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि नागाव संघाने नाणेफेक जिंकलेली आहे अशी सूचना येते आणि नाणेफेक जिंकून बघा एक धाडसी निर्णय असं मी यासाठी म्हणेन की थंडीचे दिवस आहेत. थंडीचा दिवस तुम्ही पाहतात सलग दुसऱ्या दिवसात थंडी चांगली पडली आणि अशा मुवमेंटला थोडंसं वातावरण दमट असताना फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. गुड डिसिजन. सूरज मडवी आलेत आणि सूरज मडवीच्या सोबत येतं फलंदाजीला नागाव संघाकडून आघाडीला येत आहेत मैदानावर. नॉस्टॉकिक एंडला सिद्धू भोईर. ऑल द बेस्ट. आणि विकी माळीच्या हातात चेंडू सोपवला आहे मैदानावर. पहिलं षटक तो घेऊन येतोय गोलंदाजी मार्कवर. मानपाडा एंडकडून तो गोलंदाजी करेल. बोपर संघाकडून पहिलं षटक तो हाताळतोय मैदानावर. ऑल द बेस्ट. टाइम मॅनेजमेंट खूप महत्त्वाचं आहे. बरोबर 9:45 होत आहेत. पंचांचा सिग्नल येतोय. सामना इथे सुरू होतोय. पहिला चेंडू विकीचा. ऑप्शनचा बाहेरचा चेंडू दिशेवर नियंत्रण ठेवू शकत नाहीये. हलकासा बॅक ऑफ द हँड चेंडू फेकण्याचा प्रयत्न होता. फिंगर रोल करायचा प्रयत्न होता पण चेंडू सरळ रेषेत निघून जातो. ॲक्शन रिप्ले तुम्ही बघत आहात. हातावर नियंत्रण ठेवू शकले नाही अजिबात आणि त्यामुळेच की काय चेंडू ऑप्शनच्या खूपच बाहेर निघून गेला. वाईटच्या स्वरूपात खातं उघडता येते मैदानावर ते नागाव संघाचं. ओ द विकेट. फुलटॉ चेंडू तसे तिथे आहे तिथे झेल सुटलाय. लोअर फुलटॉ चेंडूचा भाग पाडला सूरज मडवी सारख्या आघाडीच्या फलंदाजाला. सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर आहे तो म्हणजे नागाव संघासाठी सूरज मडवी या संघामध्ये एक अष्टबुलू खेळाडू आहे आणि त्याचा झेल तिथे सुटला आहे मिड ऑफ रिझनमध्ये राहुल पाटीलकडून. ओ द विकेट. स्टेप आउट झाले. चेंडू बरोबर बॅटवर मिडलिंग होत नाहीये. मिडवर चेंडूवर बॅटवर चेंडू व्यवस्थित येत नाहीये आणि पहिल्या षटकातच तुम्ही पाहतात मैदानावर एक वेगळी गोलंदाजी तुम्हाला गोलंदाज विकीकडून पाहायला मिळते जो डॉमिनेट करण्याचा प्रयत्न करतोय आणि सातत्याने ऑप्शनच्या बाहेर अटॅक करून इथे इन्व्हाइट करतोय. नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय निश्चितच घेतलाय. बघायचा आहे की हा निर्णय कितपत योग्य असणार आहे पहिल्या सत्रामध्ये नागाव संघासाठी. गुड बॉलिंग. अजून एक चांगला चेंडू. निश्चितच म्हणेन की पहिल्या चेंडूवर वाईटच्या स्वरूपात इथे खराब सुरुवात झाली होती पण खूप चांगलं कमबॅक. सूरज मडवीसारखा खेळाडूला डॉमिनेट करतायत. गुड बॉलिंग. सकाळ सदर वातावरण थोडंसं दमट. चेंडू प्रॉपरली टायमिंग होत नाही. बॅटवर येत नाहीये. बाउन्स होत नाहीये. राईज होत नाहीये आणि खूप काही प्रश्न विचारून जातोय तो सूरजला. मागचे दोन चेंडू बॅकफुटला जाऊन ऑफसाईडला पूल करायचा प्रयत्न. टायमिंग होत नाही. चांगलं क्षेत्ररक्षण. शॉर्ट पॉईंट रिझनमध्ये कुमार आहेत तिथे. निर्णय खरंच धाडसी घेतलाय की नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा. बघायचा तो निर्णय कितपत योग्य असणार. खूप चांगली गोलंदाजी विकी माळी. आतापर्यंत वाईटच्या स्वरूपात एक धाव. बॅटच्या स्वरूपात आतापर्यंत लेग बायच्या स्वरूपात एक धाव. त्यामुळे आतापर्यंत अजूनही या षटकामध्ये बॅटमधून धावा अंकित झाल्या नाही आहे. धावसंख्या धावफलकावर 2. स्ट्राईक एंडला पहिल्यांदाच येतो या षटकामध्ये सिद्धू भोईर. फील्डमध्ये काही चेंजेस आणतात विकी. डीपमध्ये वाडिशला थोडासा एक खेळाडू उभा आहे लॉंग ऑनला. सुनील गावस्कर स्टँडच्या समोर आणि एक खेळाडू डीप स्क्वेअर लेगमध्ये उभा आहे. विकी मानपाड्यांकडून पहिल्यांदाच सिद्धू भोईरसाठी. ऑप्शनचा बाहेरचा चेंडू स्लाइस केलाय. बॅकवर्ड पॉईंटला क्षेत्राशी तिथे चेंडू तिथे कव्हर करतात. तोपर्यंत एकच धाव. चांगला षटक. खूप चांगली गोलंदाजी. जखडून ठेवले बांधून ठेवले विकीने पहिल्या षटकामध्ये. आतापर्यंत चेंडू फेकलेत मैदानाच्या आतमध्ये एकूण 5. एक वाईड एक लेग बॅच स्वरूपात एक धाव आणि आता मात्र पहिल्यांदाच बॅटमन ही धाव अंकित होते. धावसंख्या माफक आहे 5 चेंडूमध्ये. फक्त 3 धावा. चोख प्रत्युत्तर देत असताना जरी तुम्ही नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला असेल पण माझ्या गोलंदाजींना मी चोख उत्तर देणार ते मात्र तुम्हाला पाहायला मिळते. विकीकडून ऑप्शनच्या बाहेर चेंडू इन्व्हाइट केले. बाहेर बोलवलं पण चेंडू आउट स्विंग होतोय. वाईट बॉल. सातत्याने सूरज जेव्हा जेव्हा स्ट्राईक एंडला येतात बाहेर बोलवत आहेत. इन्व्हाइट करतायत. ऑप्शनच्या बाहेर पिचिंग करतायत चेंडूला. आता चेंडू बाहेर भरपूर रिलीज झाला. भरपूर बाहेर निघून गेला. वाईट बॉल. धावसंख्येत होती ती बर. धावसंख्या धावफलकावर 4. सगळ्या चुका दुरुस्त कराव्या लागतील त्या सूरजला कारण खूप चेंडू निर्धाव गेले त्या षटकामध्ये.
समोर खेळायचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, झेल इथे होणार का? प्रयत्न चांगला होता. 100 कॅच घ्यायचा प्रयत्न कुमारचा, इथे पूर्णपणे फसवलं होतं. आधीच ते चाचपडत फलंदाजी करतायत, चाचपडत सुरुवात करतायत सूरज मडवी, आणि हा चेंडू मात्र फसवणारा होता. पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 5 धावा. संभ्रमात पडला असेल इथे सूरज मडवी की पहिला नाणेफेक जिंकून मी फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला तर हाय खरा, पण इथे तशी फटकेबाजी होत नाही, चेंडू मिडलिंग होत नाही, बॅटवर येत नाही आहे, कॉन्फिडन्स अजिबात पाहायला मिळत नाही आहे. पण बघायचं उत्तरार्धामध्ये येणाऱ्या 4 षटकात ते कशाप्रकारे उत्तर देणार मैदानावर ते बोपर संघाला. गुड बॉलिंग, चांगलं षटक विकी माळी. बॅट म्हणून आत्तापर्यंत फक्त 2 धावा अंकित झालेत या षटकामध्ये. 2 वाईड आहेत आणि 1 लेग बाईज आहे. एक प्राईज आहे हॅट्रिकसाठी 5,000 सुनील पाटील यांच्याकडे. सुनील पाटील यांच्याकडून हॅट्रिकसाठी 5,000 रुपयाचा कॅश प्राईज आहे बोपर संघातली कोणत्याही गोलंदाजासाठी. सामना ते सुरू होतो नागाविरुद्ध भोपर. कोळेगाव संघाने सुद्धा रिपोर्ट करायचा आहे, कॅप्टनने रिपोर्ट करायचा आहे रवींद्र संते, कारण लगेचच ड्रॉ केला जाईल. ऑलरेडी एक संघ क्वालिफाय झाला आहे पुढच्या राऊंडसाठी. टीम देसाई, जय वागेश्वर देसाई नावाने हा संघ इथे खेळतोय. फास्ट खेळायचं आहे बोपर संघ, वेळ घेऊ नका. ऑलरेडी 5 मिनटं पहिल्या षटकासाठी आपण घेतली आहेत, म्हणजे प्रत्येक षटक हे 5 मिनटाच्या आधीच संपणं गरजेचं आहे. 25 मिनटाचा अवधी तुमच्याकडे पहिल्या इनिंगसाठी आहे, प्रत्येक इनिंगसाठी आहे. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सज्ज होतोय तो अविनाश पाटील. हो, चेंडू हवेमध्ये, लिडिंग एज अँड बिग लॉस. आधीच चाचपडत खेळत होते आणि इथे मात्र यश मिळून दिलंय आपल्या संघाला. पहिल्या चेंडूवर बाद होतोय तो सूरज मडवी. अजून एक संधी गोलंदाजाला अशी आहे की तुम्ही नॉट हॅट्रिक, तुम्ही षटकामध्ये कितीही गडी बाद करा, कमीत कमी जर 3 गडी जर तुम्ही बाद केले तर तुम्हाला 2,000चं पारितोषिक नितीन माळी यांच्याकडून आहे. कमीत कमी तुम्हाला 3 गडी बाद करावे लागतील. नॉट इन द रो. 5 लॉस ऑफ 1 बिग लॉस, बिग विकेट. इज अ की प्लेअर इन द टीम. टीम नागाव, आई गावदेवी बारतेरा नागाव या नावाने सुद्धा संघ हा खेळत असतो. आणि पहिलाच धक्का लागलाय, धक्काच म्हणेन, कारण सूरज मडवी सारखा खेळाडू बाद होतोय. बघायचं नवीन फलंदाज खूप मोठी जबाबदारी घेऊन आले. त्याच्या आतमध्ये आता स्ट्रायकिंग एंडला राकेश पाटील, खूप चांगले खेळाडू आहेत राकेश. अविनाशचा पुढचा चेंडू, लिडिंग आहे चेंडू हवेमध्ये. अविनाश की तो खेळाडू जो पॉइंटवरून येत होता आणि इथे अविनाशने स्वतःहून तो झेल टिपलाय. अजून एक मोठा धक्का लागला मैदानावर. अविनाश जे आत्ताच जस्ट तिथे आतमध्ये गोलंदाजी करण्यासाठी आले होते राकेशच्या समोर, आणि राकेशला सुद्धा तंबूच्या आश्रयाला पाठवून दिलंय. लागला दुसरा धक्का तिथे मात्र नागाव संघाला. उपस्थित सर्व प्रेक्षक आवर्जून या गोष्टीचं चिंतन करत असतील, चर्चा करत असतील की सकाळ सत्र आहे, दुसरा सामना सुरू आहे. नागाव संघाने जो निर्णय घेतलाय तो थोडासा अंगलट येतोय की काय असं वाटतंय मैदानावर? हो, कारण काय एक सुंदर झेल, तो बरोबर म्हणाला प्रसाद. खूप कॅचेस विन द मॅचेस वाक्प्रचाराचं सार्थक करत असताना या झेल या ठिकाणी पकडला जातोय. कारण पहिल्या पॉवर प्लेमध्ये धावा कमी आल्या, या आपण बघतोय षटकामध्ये 2 विकेट ऑलरेडी पडलेले आहेत. अविनाश पाटील चांगली गोलंदाजी करतात मैदानावर. आतापर्यंत आपण मैदानावर बघतोय की सूरज मडवी आणि राकेश पाटील दोघेही बरोबर ना, राकेश पाटील दोघे परतलेत. आता सिद्धू आणि प्रवीणकडे जबाबदारी आहे. आज दुसरा सामना तुम्ही बघताय बोपर विरुद्ध नागाव. नागावच्या संघाने टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग घेतलं आणि बोपरने धावा लावलेत. मैदानावर 5 कडी बाद झाले, 2 षटक मार्गस्थ. दुसरं यावेळी प्रसादकडे. अविनाश ऑन हॅट्रिक, इनसाइड आउट गेट, चेंडूला एक्झिक्यूट केलं. शतषक आहे, डीपमध्ये थोडेसे थांबतायत मागे आणि 2 धावा सहज पूर्ण होत आहेत.
अशा फटक्यांची गरज आहे जे मात्र गॅपमध्ये खेळले जातील, थोडेसे सेफ खेळले जातील आणि तिथून एक चांगली धावसंख्या उभारू शकता असा प्रयत्न करावा लागेल नागाव संघाच्या फलंदाजांना. नक्कीच तसंच प्रयत्न करावा लागेल. मात्र मी थोडं आनंदित आहे ज्या पद्धतीने ग्रामीणचे काही संघ सरप्राईज करतायत परफॉर्मन्स देत असताना. आय एम रिअली हॅपी. अविनाश राऊंड विकेट. थोडासा वेग जास्त होता या चेंडूवर. गुड बॉलिंग. गुडलेनचा वापर केला. तिथून थोडासा हलकासा चेंडू आउटस्विंग होतोय. खेळपट्टी मात्र पहिल्या सत्रामध्ये गोलंदाजांना मदत करते असं चित्र पाहायला मिळतंय या पहिल्या सत्रामध्ये, पहिल्या इनिंगमध्ये इथे नागाव संघाच्या विरुद्ध. गुड बॉलिंग. विकी माळेने खूप चांगलं षटक हाताळलं. 5 धावा खर्च केल्या पहिल्या षटकात. धावसंख्या 7. गुडलेनचा वापर केला. हुक केले चेंडूला. शॉर्ट फाईन लेगचा खेळाडू, बॅकवर्ड स्क्वेअरचा खेळाडू चेंडूच्या मागे पळण्याचा प्रयत्न करतायत पण तोपर्यंत 2 धावा इथे सहज पूर्ण होत आहेत. सिद्धू भोईर क्षेत्ररक्षक तिथे थोडेसे कोसळले चेंडू कव्हर करेपर्यंत. अंपायर चालले त्या ठिकाणी बघायला. डॉक्टर्सला विनंती आहे, फर्स्ट एड डॉक्टर रिलीज स्प्रे घेऊन आतमध्ये जावं लागेल. संदीप Umpires. फुटाणे या रिलीज स्प्रे घ्या आणि आतमध्ये जा तुम्ही बॉक्स घेऊन. पाण्याची एक बॉटल पण जाऊ द्या. या आलेत वासुदेव इनामदार पण आलेत. आवश्यक आहे कारण दुखापत कालसुद्धा 3 ते 4 वेळा दुखाल. काल निलेश मात्रे मोठा गावचे यांनी डोळ्याला चेंडू लागला. आमचे सहकारी समालोचक नावळीचे कॅप्टन नवनाथ साळुंके यांचाही चेंडू लागला आणि आज तिकडे क्रॅम्प होतो आहे. मी काल जसं थोडंसं मी लक्ष देतो आहे सगळ्या ग्रामीणच्या माझ्या लाडक्या खेळाडूंचं. ज्या वेळेला स्पर्धा असते त्याच्या अगोदर थोडं जॉग करा, सूर्यनमस्कार करा, स्पर्धेच्या आदल्या दिवशी लाईट डाएट घ्या, शरीर हलकं राहील. सकाळी उठल्यानंतर थोडंसं जॉग करा. इशारा येते पंचांचा. या रिलीफ स्प्रे फर्स्ट एड पाहिजे. फर्स्ट एड लवकर जायला पाहिजे. फर्स्ट एडचा बॉक्स पाठवते. एक मिनिट काही फक्त. पाण्यात पहा. येस, ट्रॉली, ड्रिंक्सची ट्रॉली पाहिजे. तर वासुदेव इनामदार आतमध्ये चालले त्या ठिकाणी. खेळाडूंनी घाबरून जायची गरज नाही आहे. आम्ही सगळे आहोत इथे. कुणीही घाबरू नका कारण एका बॅट्समॅनला एकदम छातीत दुखलं होतं प्रशांत म्हणून आपल्याला बॅटिंग करत असताना. त्यांनी एकंदरीत 30 धावा केल्यानंतर आणि त्यामुळे तोही घाबरला होता. म्हणलं सांगावं लागलं प्रशांत घाबरायची गरज नाही आहे, आम्ही आहोत. तुला काय एकदम टायर्डनं झालं आहे त्यामुळे हार्टबीट्स वाढलेत, घाबरू नको, डॉक्टर आहेत या ठिकाणी. तर आता बघायचं आहे कोणाला लागलं तिकडे. ज्युनियर सागर यांना क्रॅम्प आला का कोसळलं, खाली पडले त्यामुळे थोडी दुखापत झाली. धनसंपदा असं मराठीत म्हटलं जातं. जुने लोक नेहमी सांगतात वेळेवर जेवा, वेळेवर झोपा आणि हा जो मोबाईल आहे तो थोडासा लांब ठेवा, आरामाला महत्त्व द्या, कळलं की नाही, जेणेकरून तुमची तब्येत चांगली राहील. आणि त्या व्यायाम पण करा. व्यायाम केला तर तुम्ही अजून चांगल्या पद्धतीने राहील. काही मोह आणि मायांपासून लांब राहा, म्हणजे अजून आरोग्य धनसंपदा तुम्हाला चांगल्या पद्धतीने मिळू शकेल. धन्यवाद. तर धावत झाले त्यांना दाफलकर 9, 2 गडी बाद. संघ नागाव. स्ट्रायकिंगला लेफ्ट हँडेड बॅट्समन सिद्धू भोईर. अविनाश पुन्हा एकदा सज्ज होत आहे. अविनाश पाटील. राऊंड विकेट. चेंडू उंच तर गेलाय, लिडिंग एज घेतली आहे, क्षेत्ररक्षक जज करतोय, उलटे जाऊन झेल पकडण्याचा प्रयत्न, त्याच दिशेला पुन्हा एकदा चेंडू गेलाय आणि 2 धावा सहज पूर्ण होत आहेत. कॉन्सन्ट्रेशन करण्याची गरज होती पण जेव्हा तुम्ही उलट्या दिशेने जाता त्यामुळे भरपूर इथे मात्र गरज असते की चेंडूवर बारीक लक्ष ठेवणं, पण अशा मुवमेंटला थोडीशी मात्र मिस्टेक होते. भरपूर पुढे निघून गेले आणि तोपर्यंत चेंडू त्यांच्या मागे पडतोय. 2 धावा इथे कंप्लीट होत आहेत. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये जाऊन विसावते दाफलकर. ते एकूण 11 धावा. 2 षटकांचा खेळ इथे समाप्त होतोय. 5.5ची गती मात्र ठेवली मैदानावर आणि याचं कारण 2 षटकात अप्रतिम आणि अचूक टप्प्यावर गोलंदाजी पाहायला मिळाली आणि धक्के सुद्धा लागलेत मैदानावर, ते 2. नक्कीच या ठिकाणी विकी माळी आणि तसंच अविनाश पाटील आणि तसंच नागावच्या कॅप्टनचं मी मनपूर्वक अभिनंदन करेन. खूप चांगला परफॉर्मन्स त्यांनी या ठिकाणी दाखवला आणि या चांगल्या परफॉर्मन्सच्या आधारावर, कारण तुमची कॅप्टनशिप चांगली असेल, बॉलिंग चेन चांगली असेल तर नक्कीच तुम्ही चांगला परफॉर्मन्स दाखवू शकता. नागाव संघामध्ये तसं पण खूप चांगले प्लेयर्स आहेत. सूरज, राजेश, राकेश, सिद्धू, धीरज, जोगेंद्र, नयन, संगम, प्रवीण, बंटी, योगेश, अश्विन आणि विजय चांगल्या पद्धतीने बॅलन्स केली टीम आणि त्यामुळे चांगला परफॉर्मन्स जेव्हा तुम्ही दाखवाल तर पॉवर प्लेमध्ये सगळ्यात यशस्वी संघनायक आहेत ज्यांनी समोरच्या संघाला पॉवर प्लेमध्ये 11 धावांमध्ये रोखलं आहे. कारण 40 धावा पॉवर प्लेमध्ये पाहिलेत, 24 पाहिलेत, 19 पाहिलेत, 20 पाहिलेत. मात्र हा अत्यंत यशस्वी संघनायक आहे. पॉवर प्लेमध्ये जास्त धावा जातात, फिल्डर रेस्ट्रिक्शन असतं, मात्र 11च धावा दिल्या आहेत. वळूया प्रसादकडे.
गोलंदाज विकी. चेंडू ऑन साइडला जागा भरून खेळलेत. खूप चांगला फटका, लवकर लेन पिकअप केली, संघर्षमय फटका. पहिला चौकार येतो तो नागाव संघाच्या बाजूने. 4 धावा. फलंदाज बॅटिंग करतायत त्यावर प्रवीण आणि पहिल्या चेंडूवर प्रवीण पाटीलच्या बॅटमधून येतो तो चौकार. चौकाराच्या मध्ये धावसंख्या जाऊन विसावते. धावफलक करते एकूण 15 धावा. पॉवर प्लेची दोन्ही षटकं संपलीत, फक्त 11 धावा आलेत आणि आम्ही कुठे मागे पडलो 2 षटकांनी, तो मात्र तिथे कव्हर करण्याचा प्रयत्न असेल, धावसंख्या ॲक्सिलेट करण्याचा प्रयत्न असेल मैदानावर दोन्ही फलंदाजांचा. पण सेट होणं तेवढंच महत्त्वाचं असेल हे दोन्ही फलंदाजांसाठी. विकी माळी मानपाड यांकडून बॅकफुटला गेले, स्क्वायर कट केलाय, खूप चांगला फटका, चेंडूचा पाठलाग केला आणि खूप चांगला एक्झिक्यूट केलाय चेंडूला. चेंडू डिस्पॅच केलाय तो स्क्वेअर पॉइंट बाउंड्रीच्या बाहेर आणि येतो तो दुसरा चौकार दुसऱ्या चेंडूवर. तर पुढचा सामन्यासाठी दोन्ही संघांनी आमच्याकडे रिपोर्ट करायचं आहे. आपण ड्रॉसुद्धा करणारच आहोत, पण त्या अगोदर आम्हाला लिस्ट अपडेट करायची आहे. टीम चांबाली आणि वाशी कॅप्टन रिपोर्ट करा आमच्याकडे. आमच्या ग्लोबल टेनिस क्रिकेट.inच्या ऑफिशियल स्कोरर्स जे आहेत त्यांच्याकडे आपल्याला लिस्ट अपडेट करायची आहे. 2 चौकार आलेत बॅक टू बॅक. धावसंख्या सुस्थितीमध्ये 19 धावा धावफलकावर. अपिश केलेत, बॅकफुटला थांबले, इनसाइड आउट क्षेत्ररक्षक जज करते, गुड कॅच, चांगला फिनिश केलं राहुल पाटील. मागच्या षटकामध्ये जेव्हा पहिल्या षटकात समोर होते मिड ऑफला तिथे चूक झाली होती, पण आता आपली चूक दुरुस्त केली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा विकेट सुद्धा मिळवलाय. जिने 2 चौकार दाखवले आपल्या बॅटमधून प्रवीण पाटीलने, त्याला लगेचच तंबूचा रस्ता दाखवलाय आणि तिसरा धक्का लागलाय नागाव संघाला. थँक्यू. तर वेळेला किती महत्त्व आहे बघा आणि ते तुम्हाला पाहायला मिळते. आज रायगड विभागातले संघ इथे पोचलेले आहेत आणि मला कुणालने मगाशीच माहिती दिली की पहिला सामना सुरू होण्याच्या अगोदर वाशी संघ उपस्थित होता. थँक्यू. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू खूप चांगला अपयश खेळतायत. कव्हर ड्राईव्ह तुम्हाला पाहायला मिळतोय. शेतशक डीपमध्ये चेंडू कव्हर करतात, फेक चांगली होते पण थोडीशी ऑर्थोडॉक्स. 2 धावा. कुंडेवाल संघाचा तुम्ही पाहतात जवळजवळ 6वा ते 7वा सामना, पण खूप लवकर रिपोर्ट केले. थँक्यू व्हेरी मच. कारण वेळेला महत्त्व देत आहेत. कल्याण डोंबिवलीच्या क्रिकेटच्या डिसिप्लिनला महत्त्व देतात, त्यासाठी आभार व्यक्त करतो. धावसंख्या धावफलकावर 21. पुलकडचा प्रयत्न, टायमिंग होत नाही आहे. इथे स्वतः गोलंदाज जाते चेंडू अडवण्यासाठी. बॅटची आतली कड आतमध्ये लागून चेंडू मागे जातोय. पंचांच्या भूमिकेत प्रसाद सहस्त्रबुद्धे, जय पवार कामगिरी पाहतायत. या दुसऱ्या सामन्यासाठी 22 धावांवर 3 गडी बाद झालेत. बघायचं आहे संघनायकाने घेतलेला निर्णय इथे मात्र सार्थ ठरवावा लागेल या फलंदाजांना. कारण नाणेफेक जिंकून या पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत आले त्या 22 धावा, 3 गड्याच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 5, तिसरं मार्गस्थ आहे. आतापर्यंत चेंडू झाले ते 5. 17 चेंडू आतापर्यंत आले त्या 22 धावा. विकी पाटील, विकी माळी. ओव्हरपिच चेंडू होता, समोर खेळलेत, समोर उचललाय चेंडूला, क्षेत्ररक्षक जज करतोय, लॉंग ऑफवर आले होते लॉंग ऑनवरून आणि तोपर्यंत फलंदाज वेगाने कंप्लीट करतात त्या 2 धावा. क्षेत्ररक्षक होते डीपमध्ये ते ऋषिकेश आणि 2 धावाच्या मैदानी धावसंख्या जाऊन विसावते ती 24 धावा धावफलक. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 8.00च्या गतीने 3 गड्याच्या मोबाईलात धावा आल्यात. डिसिप्लिनचं खरंच कौतुक करावं लागेल सर.
आवर्जून उल्लेख करावा असा वाटतो की रायगड विभागातले संघ किंवा कल्याण विभागातले संघ त्यांचा आज पूल आहे ते इथे मात्र खेळत आहेत. आणि वाशी संघ, ज्याप्रमाणे मला कुणाल दातेने उल्लेख केला की सामना सुरू होण्याच्या अगोदरच वाशी संघ इथे आला आणि वाशी संघाला तेव्हा माहिती पडलं की आमचा जवळजवळ तिसरा सामना आहे. पण वेळेला महत्त्व दिलं, आयोजकांच्या या सूचनेला महत्त्व दिलं. कारण ड्रॉच्या दिवशीच आम्ही सांगितलं होतं की रायगड कल्याणचा जो पूल आहे यामधील 8 संघ स्पर्धेच्या 5व्या दिवशी खेळतील आणि त्यांना वाटलं होतं की पहिला सामना, त्यामुळे ते खूप लवकर रिपोर्ट करत आहेत. पण काही गोष्टी अशा आहेत सर की भरपूर कॉन्ट्रोवर्सी झाली आहे मागच्या काही दिवसामध्ये, खास करून या सीझनमध्ये. म्हणजे समालोचक म्हणून आपण एक चांगलं समालोचन करण्याचा प्रयत्न करतो. काही जणांचं असं म्हणणं आहे की तुम्ही चांगलं ज्ञानसुद्धा देता, पण काही जणांच्या हातात माईक आल्यानंतर कॉन्ट्रोवर्सीसुद्धा क्रिएट झाल्यात मागच्या काही दिवसांमध्ये. त्या गोष्टींना कुठेतरी पूर्णविराम लागायला हवा, त्याचा मी प्रयत्न आज करेन. कारण काही स्टेटमेंट असे स्टेटमेंट व्हायरल झालेत की ज्याच्यामुळे कल्याण डोंबिवलीच्या क्रिकेटचं किंवा आयोजकांचं नाव खराब करण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. त्यांना आज निश्चितच मी एक चांगल्या शब्दामध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. धावसंख्या फलकावर 3 षटकांच्या समाप्तीनंतर 24 धावा, 24 रन्स ऑन द बोर्ड, 3 विकेट लॉस. स्वतः संघनायक येत आहेत 4थ्या षटकात. सांबर्ली संघ विरुद्ध वाशी. ॲक्च्युली ड्रॉ आधी होईल आणि ड्रॉ नंतर मात्र आपण सामना इथे खेळणारच आहोत. तिसरा सामना निश्चित असेल तो सांबर्ली विरुद्ध वाशी. सांबर्ली संघाचे भरपूर मोठे समर्थक इथे आलेत, कारण सध्या हा संघ जबरदस्त एक परिपक्व संघ म्हणून ओळखला जातो. एक खूप जबरदस्त फॉर्ममध्ये सांबर्ली संघाने पण बघायचं आहे वाशी संघासमोर एक चांगली टक्कर देण्याचा ते प्रयत्न करणार. आपण वळी मैदानाच्या आतमध्ये 4थं षटक घेऊन स्वतः संघनायक येत आहेत प्रवीण पाटील. जास्त वेळ घेऊ नका, फास्ट खेळा. ऑलमोस्ट आपण 20 मिनिटं इथे घेतलेत, कारण 9:45ला सामना सुरू झालेला आहे. त्यामुळे आयोजकांकडून एक सूचना येते, फास्ट खेळा. कॅप्टन थांबून केलेत, पॉज अँड डिस्पॅच. क्षेत्ररक्षक जज करतोय, डीप मध्ये प्रयत्न चांगला होता पण प्रयत्नांना यश मिळत नाहीये. फटकाचा चटका लागला, सीमारेषे बाहेर षटकार. धावसंख्या 30. थांबून खेळलेत, लोअर फुटा चेंडू होता, ऑन साईडला स्क्वेअर रेलला चेंडूला पूल केलाय आणि एकच धाव मिळाल्या चेंडूवर सिद्धू भोईरला. सिद्धू भोईर जो खूप कॉन्फिडेंटली बॅटिंग करतोय, त्याला माहिती आहे त्याच्या समोर सूरज मडवी तंबूत परतले, राकेश तंबूत परतले, नंतर प्रवीण सुद्धा तंबूत परतले. अशा मुवमेंटला एका चांगल्या कॉन्सन्ट्रेशनची गरज होती. ती कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला पाहायला मिळते मैदानावर, ते सिद्धू भोईरच्या बॅटमधून. धावसंख्या 31. 3.2 षटकं, धावसंख्या 31. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये नागाव संघ कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय, एक मोठी धावसंख्या रचण्याचा प्रयत्न करतोय, जिथून आम्ही चांगली फाईट करू शकू अशी धावसंख्या नोंदवण्याचा त्याचे फलंदाज प्रयत्न करतायत. लॉंग ऑन आहे, वाईडिश लॉंग ऑन आणि मिड विकेट आणि स्क्वेअर लेग असे 4 खेळाडू तुम्हाला ऑन साईडला सर्कलच्या बाहेर डीपमध्ये पेट्रोलिंग करताना पाहायला मिळत आहेत. गुड बॉलिंग, ओव्हर चेंडू, गतीमध्ये परिवर्तन. अनुभवी खेळाडू आहेत प्रवीण पाटील, तोच अनुभव दाखवताना ॲक्शन रिप्ले तुम्हाला पाहायला मिळते की कसा राऊंड विकेट चेंडू फेकला. ओव्हरपिच चेंडू होता, पण फलंदाजी स्वदेशी मात्र फुटवर थोडंसं चुकतंय त्यांचं. डॉट बॉल. वी आर इन द 4th ओव्हर, 31 लॉस ऑफ 3. टीम नागाव थांबून खेळत आहेत. बॅकफुटला गेले, चेंडूला पूल केलं, चेंडू टायमिंग होत नाही. क्षेत्ररक्षक दूरवरला चांगलं क्षेत्ररक्षण दाखवत आहेत. फेक चांगली झाली आहे, कॉन्सन्ट्रेशन होत नाहीये इथे, अजिबात कॉर्डिनेशन झाले नाहीये. फेक चांगली झाली होती, फलंदाज द्विधा मनस्थितीमध्ये होते की जाऊ की नको, आणि फायनली जेव्हा स्ट्राईक एंडकडे जायचा प्रवास सुरू केला, पण तोपर्यंत उशीर झाला आणि फलंदाज बाद.
धन्यवाद. व्यासपीठावर ज्येष्ठ समाजसेवक दानशूर व्यक्तिमत्व सन्मान्य संदीपजी माळे यांचं आगमन झालं आहे. मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. धावसंख्या 32 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. प्रवीण पाटील हो चेंडू लेग ग्लान्स करायचा प्रयत्न, मागे जाते चेंडू, टायमिंग होत नाही आहे. चेंडू पिचिंग कुठे होतं आहे, वाईट बॉल कॉल केले पंचांनी, वाईट +1, त्यामुळे 2 धावा इथे अंकित होतील धावफलकावर. धावसंख्या धावफलकावर 34. 4 गडी बाद होणारे फलंदाज तुम्ही पाहतात बंटी, प्रवीण, राकेश आणि सूरज. सिद्धू किला लढवत एका बाजूने, चांगली बॅटिंग करतोय. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत एकमेव षटकार, एक मोठा फटका आलाय, तो सुद्धा या षटकामध्ये, 4थ्या षटकामध्ये. फास्ट खेळायचंय टीम भोपर. थांबून केलेत, बॅकफुटला गेला, ऑन साईडला डिस्पॅच केलं चेंडूला, स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर फेकून दिलाय चेंडूला, षटकार. षटकाराच्या मध्ये धावसंख्येने सुद्धा उंचवडी घेतली. जसा चेंडू उंचवडी घेऊन निघून गेला तो स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर, तशीच धावसंख्या सुद्धा उंचवडी घेते जाऊन विसावते ती 40च्या धावसंख्येवर. आतापर्यंत 16 धावा खर्च केल्यात या षटकात प्रवीण पाटील स्वतः संघनायकाने. राऊंड विकेट प्रवीण. ऑन साईडला खूप चांगला फटका, स्लॉग स्वीप, काय टायमिंग आहे, आणि बरोबर चेंडू अजित आगरकर स्टँडच्या फ्लेक्सला जाऊन आदळतोय आणि हा षटकार. प्रसाद, सुरुवातीच्या षटकात धावा येत नव्हत्या आणि हे षटक अत्यंत महत्त्वाचं आहे फलंदाजीच्या दृष्टीने. तब्बल 22 धावा कुठलेल्या आहेत आपण बघतोय, त्यामुळे धावसंख्या ही 46 पर्यंत पोहोचते. पहिल्या षटकात 5, दुसऱ्या षटकात 6, तिसऱ्या षटकात 13 आणि या षटकात 22 धावा. स्ट्रगल करत होते, मात्र क्लासिक बॅटिंग या ठिकाणी सिद्धू भोईर याच्यामार्फत आतापर्यंत त्यांच्या बॅटमधून 3 षटकार आलेले आहेत. डेफिनेटली सातत्याने तुम्ही सकाळपासून कपिल देव निखज यांचा उल्लेख करत आहात आणि तीच खेळी त्याच्या डोळ्यासमोर आली, कारण एका बाजूने पडझड होते, एका बाजूने विकेट पडत आहेत, अशा मुवमेंटला थांबणं गरजेचं होतं. आणि कपिल देव निखज सातत्याने मी नाव घेतल्यानंतर एक एनर्जी त्याच्यामध्ये आली आणि ती फलंदाजी मला पाहायला मिळते जी 1983च्या वर्ल्ड कपमध्ये आपण पाहिली होती झिम्बाब्वे संघाच्या विरुद्ध. ती फटकेबाजी, ती जबाबदारी, तो रोल इथे अदा करतोय तो सिद्धू भोईर. 46 लॉस ऑफ 4 आफ्टर 4 ओव्हर. फिंगरवर करण्याचा प्रयत्न, स्टँड अँड डिस्पॅच, क्षेत्ररक्षक जज करतोय, चेंडूच्या खाली आलेत, पण लास्ट मोमेंटला जी घटना आपण पहिल्या सामन्यामध्ये पाहिली ती नव्हे ते पूर्ण होणार का? डायरेक्ट हिट तर केलाय पण नकार दिलाय पंचांनी तिसऱ्या पंचांकडे. आता मात्र ते थोडेसे कन्फ्यूज आहेत, तिसऱ्या पंचांकडे ताबडतोब निर्णय दिलाय, कारण सकाळ सत्रामध्ये धोका सुद्धा होता. आपण 2 वेळा अशी घटना पाहिली की जिथे सुनील भोईर पिसोरी संघाची फिल्डिंग होती तिथे सुद्धा चेंडू त्यांना दिसला नव्हता, आणि आता तुझं तसंच झालं. थोडासा मात्र चेंडू त्यांना साईड झाला नाही आणि त्यामुळे ते झेल तर पकड झाला नाही, पण डायरेक्ट हिटच्या प्रयत्नात इथे धावची सुरुवात फलंदाज बाद केलं तर आहे, पण बघायचं आहे पंचांकडे हा निर्णय सोपवला आहे तो कंट्रोल रूममध्ये. नक्की सूर्य समोर आहे, कारण नॉर्मली खेळपट्टी जी असते क्रिकेटमध्ये इथे नॉर्थ साऊथ असते, इथेही नॉर्थ साऊथच बघतोय आपण. मात्र सूर्य या सामन्याला समोर तुम्ही बघू शकता इकडे आहे, आणि त्यामुळे तो सूर्य समोर जेव्हा येतो तेव्हा थोडासा अंधार साईट होत नाही, आणि त्यामुळे पायाने तरी त्यांनी तो चेंडू अडवायचा प्रयत्न केला. बघायचं आहे तुम्ही धावबाद आणि तसंच जे बीमर आहे मात्र ते पंचाने रिव्ह्यू पुकारलं आहे, संघाने नाही. तर इट इज नॉट आउट, सामना सुरू करू शकता. इट इज नॉट आउट. पोचलेत राजेश पाटील, गेले आतमध्ये आणि लगेच त्याने बघितलं आहे. सो इट इज नॉट आउट. नाबाद, त्यामुळे इथे कंप्लीट होतील त्या एकूण 3 धावा. धावसंख्या 49. सूरज मडवीने सुटकेचा निश्वास टाकला असेल, कारण जी धावसंख्या मला फाईट करण्यासाठी हवी आहे ती उभारण्याचा प्रयत्न सिद्धू आणि त्याचबरोबर मैदानाच्या आतमध्ये जोगिंदर करतोय. निर्णायक षटक सोपवलंय प्रवीणने सचिनच्या हातामध्ये.
मानपाड एंडकडून सचिन सज्ज होतोय. लेडिंग एज मोठा फटका मारण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकापासून थोडंसं दूर आहे. चेंडू 2 धावांचा प्रयत्न निश्चित असेल. स्ट्राईक एंडला वेगाने येत आहेत, कॉन्फिडंटली येत आहेत. गुड रनिंग. जीवाच्या आकांताने ते मात्र पळत आहेत. 50 अप 50 धावा सुद्धा पूर्ण होतात. धावसंख्या धावफलकावर 51. कारण त्यांना माहिती आहे की जर मी स्ट्राईक एंडला उभे राहिलो, कारण मी आघाडीला आलो आहे, त्याने बराच वेळ खेळपट्टीवर घालवला आहे, त्यामुळे चेंडू त्याच्या बॅटवर मिडलिंग होतं. हा फक्त ते चेंडू तुम्ही पाहतात थोडासा मिसटाईम झाला होता, पण कॉन्फिडन्स देऊन जाईल स्ट्राईक एंडला येत असताना की अजून मी फटकेबाजी करू शकतो येणाऱ्या 4 चेंडूमध्ये. 51 लॉस ऑफ 4 इन द लास्ट ओव्हर. संघ नागाव बॅकफुटला गेले, भरपूर शफल झाले, पूल करतात चेंडूला स्क्वेअर लेगला क्षेत्रात तिथे येत आहेत. चेंडू कव्हर करतात, फेक होते, चांगली 2 धावा इथे होणार पूर्ण. अजून एकदा 2 धावा या कंप्लीट करतायत. धावतोय 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 संघासाठी धावा गोळा करतोय. 53 कॉन्फिडंट, कारण खेळपट्टीवर खूप वेळ घालवलाय, त्यामुळे चेंडू बरोबर मिडलिंग होते त्याच्या बॅटवर. एकही चेंडू मिस करत नाहीये आणि चांगली फाईट देण्याचा ते प्रयत्न करतायत. हो, भरपूर शफल झाले होते. पंचांचा इशारा वाईट. प्रत्येक चेंडूवर आक्रमण करण्याचा प्रयत्न करतात, पण कॉन्सन्ट्रेशन थोडंसं चुकतंय. हा सुद्धा चेंडू फेकायचा होता, त्यांना माहिती आहे की चेंडू लेगस्टिकच्या बाहेर जातोय. थोडीशी दमछाक होते ती सिद्धू भोईरची, पण जास्त वेळ न घेता लगेच आपण हा ब्रेक कंप्लीट करायचा आहे. सामना लगेच सुरू करायचा आहे, कारण ऑलरेडी खूप उशीर झाला आहे. अर्धा तास आतापर्यंत कंप्लीट झाला आहे हा सामना सुरू होऊन, कारण बरोबर 9:45ला सामना सुरू झाला होता. 10:15 झाले आहेत. 54 लॉस ऑफ 4. सांबर्ली विरुद्ध वाशी, निवाळीपाडा विरुद्ध केवाळे, कुंडेबहाल वडवली म्हणजेच अटाली आणि दारावे विरुद्ध नेरे असे एकूण संघ या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये खेळत आहेत. रायगड कल्याण विभाग. थांबून खेळलेत. ऑन साईडला स्लॉग स्वीप, परफेक्ट शॉट, चेंडू सीमारेच्या बाहेर, षटकार. नॉट आउट 39. 39 धावेचं कॉन्ट्रीब्युशन सिद्धू भोईरने दिलं आपल्या मैदानावर. गुड बॅटिंग, चांगली फलंदाजी, चांगली फटकेबाजी त्याला त्याच्याकडून पाहायला मिळते. अजून एक धमाका, अजून एक फटका, अजून एक षटकार. 6 धावा. गुड बॅटिंग, सुपर बॅटिंग. अजून एक धमाका, अजून एक ब्लास्ट. बघायचं क्षेत्ररक्षक जज करतोय आणि तो सुद्धा चेंडू. 3रा षटकार ठोकलाय बॅक टू बॅक सिद्धू भोईर, आणि चेंडू जाऊन डायरेक्ट त्या फ्लेक्सला हिट होतोय, फ्लेक्सला लागतोय. ग्रेट बॅटिंग. कारण सुरुवातीला धावा आल्या होत्या पॉवर प्लेमध्ये, त्यामुळे नंतर कव्हर करणं अत्यंत आवश्यक होतं. का बॅटिंग केले सिद्धू यांनी. ग्रेट बॅटिंग. तब्बल 6 षटकार त्यांच्या खेळीमध्ये. एकदा टाळ्या होत्या सिद्धू भोईरसाठी. मॅग्निफिसंट बॅटिंग, आणि त्यांची वैयक्तिक धावसंख्या आपण बघूया. सिद्धूचा बघू शकता, अर्धशतक पूर्ण केलंय. आज 2रा अर्धशतक येतोय. काल रितेशनी पूर्ण केली होती आणि आज सिद्धू पूर्ण करतोय. आणि 16 चेंडूमध्ये या 51 धावा केलेल्या आहेत बघू शकता तुम्ही. आणि याच्यामध्ये षटकार आणि चौकार सुद्धा. पुन्हा एकदा स्क्रीन दाखवा. षटकार बघा एकंदरीत 6 आहेत, चौकार एकही आलेलं नाही आहे. मात्र खूप वेगवान अशी फलंदाजी करत असताना 318चं या ठिकाणी बॅटिंग ॲव्हरेज. मॅग्निफिसंट बॅटिंग. जे असे फलंदाज तुमच्या संघामध्ये असतील तर नक्कीच तुमच्या संघासाठी ते अनमोल असतात, एसर्ट असतात. आघाडीला आले होते, अत्यंत चांगली फलंदाजी करून 26 धावा सचिनच्या षटकात गेल्या. प्रवीणच्या षटकात तब्बल 22 धावा गेल्या. मागच्या 2 षटकात 48 धावा गेल्या होत्या. तर या सीझनमधलं हे 6वं अर्धशतक आहे, लक्षात घ्या. एकदा टाळ्या होत्या सिद्धू भोईरसाठी. 6वं अर्धशतक या सीझनमधलं. मॅग्निफिसंट बॅटिंग. तर मागच्या 2 षटकामध्ये तब्बल 48 धावा कुठल्या गेल्या. ज्या पहिल्या 2 पॉवर प्लेमध्ये आल्या होत्या त्या सगळ्या कव्हर केले सिद्धू यांनी. ग्रेट बॅटिंग, पॉझिटिव्ह बॅटिंग,
प्रोफेशनल बॅटिंग, सकारात्मक फलंदाजी आणि त्यामुळे टार्गेट आपण बघतोय गेलेले ते 72वर. पहिल्या सामन्यातसुद्धा 71 धावा बघायला मिळाल्या होत्या. या सामन्यात 72 प्रसाद, 73चं टार्गेट आहे. ब्युटिफुल बॅटिंग, सुपर बॅटिंग. खरंच कौतुक करावं लागेल, कारण मगाशीच म्हटलं की आपल्या समोर एखादे फलंदाज बाद होत आहेत हे पाहत असताना खूप चांगली बॅटिंग आणि बॅनर हिटसुद्धा झालेला आहे. हिट अँड विनचा एक पारितोषिकसुद्धा मिळेल, ते म्हणजेच 2000 रुपयाचं कॅश प्राईज. आणि मगाशी मी आवर्जून उल्लेख केला की अशा मुवमेंटला मात्र खूप चांगली फलंदाजी करणं गरजेचं होतं, चांगली बॅटिंग करणं गरजेचं होतं. सिद्धू भोईर थांबले आणि मगाशीच कपिल देव निखनची आठवण करून दिली आणि तसाच खेळ तिने मात्र दाखवला. जिथे आपण 132 चेंडूत 150 धावा पाहिल्या, पण इथे मात्र अर्धशतक झळकावलं. दुसरा सन्मान या स्पर्धेतला मिळवला आणि तो म्हणजेच फलंदाज सिद्धू भोईरने. आवर्जून एका गोष्टीचा मी निश्चित उल्लेख करेन, 2 शब्द मला आवर्जून बोलावेसे वाटतात ते सिद्धू भोईरसाठी. फांदीवर बसलेल्या पाखरांना फांदी तुटण्याची कधीच भीती नसते. त्यांना त्यांच्या त्या फांदीवर नाही तर स्वतःच्या पंखांवर विश्वास असतो. ते मात्र मला पाहायला मिळालं. त्याचा विश्वास होता आपल्या फलंदाजीवर आणि त्याने अर्धशतक ठोकलं या स्पर्धेतलं. प्रश्नच नाही. टेकिंग द रिस्पॉन्सिबिलिटी अँड डिलिव्हरिंग. कारण सुरुवातीला त्यांचे फलंदाज बाद झाले, धावा येत नव्हत्या तिसऱ्या षटकापर्यंत. नंतर सगळे सूत्र आदत घेताना त्यांना माहिती आहे की जर आपण धावा केल्या नाही तर आपण जगडणार कसं. अत्यंत महत्त्वाचा सामना आहे हा, कारण या सामन्यामध्ये जिंकलो तर आपण पुढे जाऊ आणि त्यामुळे एक चांगली धावसंख्या उभारली आहे या ठिकाणी. नागाविरुद्ध बोप्पर अशी ही फाईट तुम्ही बघत आहात, कारण नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर नागावने फिल्डिंग घेतली होती आणि बोप्पर संघाला आता तुम्ही बघताय टार्गेट त्यांनी दिले. एकंदरीत नागावने फिल्डिंग घेतली होती. बोप्पर संघाने एकंदरीत धावा केल्या त्या 72 4 गडी बाद. 73 धावांचं टार्गेट नागाव संघाला या ठिकाणी टार्गेट देण्यात आलेलं आहे आणि या 73 धावा 30 चेंडूमध्ये करायचे आहेत. 5 षटकामध्ये आस्किंग 14.60 रुपयांनी 14 धावा किंवा 15 धावा असे उभारावे लागतील तरच हा सामना जिंकू शकतील. पहिला सामना तुम्ही पाहिलात तो मैदानावरती देसाई आणि पिसोळी याच्यावर देसाईने 72 धावांचं टार्गेट दिलं होतं. खूप चांगला सामना झाला. आई सामना रंगेल या बाबतीत संघाने. कोळी संघाचे कॅप्टन रवींद्र संते आले असतील तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटर त्यांचं स्वागत करतोय. आणि आज सामना झाल्यानंतर जे 3 संघनायक पूल ए मधून पुढे येतील, कोळे एक आहे, देसाई एक, या सामन्यामधून एक येईल आणि त्या तिघांमध्ये ड्रॉ होईल. बोलूया कुणाल दाते यांचं आगमन झालं या ठिकाणी. तर ज्यावेळेला सामना सुरू होईल या ऐकूया कुणाल सुभाष दाते यांना. धन्यवाद प्रसाद सरांनी, त्याचबरोबर बाळसुब्रमण्यम अय्यर सरांना. तुम्ही ऐकत होता ते या संपूर्ण सत्रांमध्ये 30 बॉलमध्ये 73 रनचं लक्ष्य आहे आणि आता 69 रन करावे लागतील 29 बॉलमध्ये. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मांगल्ये मांगल्ये शिव सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुते. गणरायाला वंदन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती यांना मानाचा मुजरा करून जाऊया स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक 2020 मध्ये पर्व 19. हा बॉल टर्न होतोय, पिच झाल्यानंतर थोडासा आतमध्ये आला, हातभर वळला आणि अगदी चांगला निर्णय अंपायर कडून येत असताना, कारण सुरेख बॉलिंग इथे करत असताना ओव्हर नंबर 1 मध्ये बॉलिंग करतोय सूरज मडवी. या मॅच मध्ये रवी सुधा मात्रे यांच्याकडून देखील सलग 3 षटकार ठोकलेले आहेत. बॅटिंग करत असताना सिद्धू भोईरने 2111 रुपयाचं पारितोषिक. हा बॉल आउटसाइड ऑफ स्टंप आहे, इथे टर्न मिळालेला नाहीये या बॉलला, त्यामुळे अंपायरचा सिग्नल येतो. हा वाईट बॉल असेल, एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये ऍड होईल. काय बॅटिंग केली, सकाळचं सत्र, दुसरा सामना, त्यामध्ये सिद्धू भोईरचं अर्धशतक, या स्पर्धेतलं हे दुसरं अर्धशतक. 16 बॉलमध्ये 51 रन. शॉर्ट बॉल बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, चांगली बॉलिंग होत असताना इथे रन मिळणार नाही राहुल पाटीलला. पहिले षटक सूरजचं आहे. पहिल्या ओव्हरमध्ये आतापर्यंत त्याने 5 रन खर्च केलेत. सिद्धू भोईरचा लाजवाब खेळ तुम्ही पाहिला, चतुरस्र खेळ, चारी बाजूला त्याने चौकार षटकारांची आतिषबाजी केली, नेत्रदीपक अशी खेळी, विलोभनीय खेळी त्याच्या बॅटमधून. ऑन साइडला स्वीप करण्याचा प्रयत्न, विकेट किपरच्या हातामध्ये सरळ जाऊन बॉल विसवतोय. पहा विकेट किपर किती चतुर आणि चालाक आहे, त्याला माहिती आहे कुठेतरी प्रवीण पाटील थोडेसे पुढे आहेत, त्या एंडला थ्रो करण्याचा प्रयत्न, परंतु अखेर प्रवीण यांच्या देखील लक्षात आला आणि त्यामुळे ते येतो एक डॉट बॉल. अंपायर चर्चा करतायत प्रत्येक खेळाडूशी. 25 मिनिटाचा वेळ दिला जाईल, लक्षात घ्या संपूर्ण टीम्स. फक्त 25 मिनिटं तुमच्याकडे असतील, तर निर्धारित वेळेमध्ये आज देखील आम्हाला 9 सामने कव्हर करायचे आहेत या स्वर्गीय रतनबुवा पाटील क्रीडा नगरीमध्ये. आज मोठ्या संख्येने हळूहळू प्रेक्षक वाढतील, कारण रायगड,
नवी मुंबईचे संघ या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी येतात. वाशिगाव संघाची यानंतरची मॅच आहे सांबार्लीच्या विरुद्ध. ही देखील लाईन चांगली आहे, टप्पा अचूक आहे, वेगवान बॉल, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, तो मोह आवरता आलेला नाहीये राहुल पाटीलला. सरळ जातो विकेट किपरचा वेध घेणारा बॉल, डॉट बॉल. जेवढे डॉट बॉल वाढतील तेवढं मात्र आता प्रेशर वाढेल बॅटिंग करणाऱ्या टीमवर. ज्या पद्धतीने बॅटिंग केली सिद्धूने तशी बॅटिंग अपेक्षित आहे. इनसाइड आउट, एक्स्ट्रा कव्हरला बॉल चिरत चाललाय, डीप मध्ये फिल्डर नाहीये, आउटफील्ड फास्ट आहे, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल, चौकार. आज सकाळी देखील खूप मंत्रमुग्ध करण्याचा प्रयत्न आमच्या हंस डीजेच्या चंद्रकांत फुटाणे करताना दिसतील. थँक्यू चंदूजी. आणि एक चांगला चौकार येतोय जनाबाई चंद्र भाग्यवंत यांच्या स्मरणार्थ. बाळाराम चंद्र भागवंत यांच्याकडून नागाव संघ जर विजयी झाला तर त्यांच्यासाठी 2500 रुपयाचं पारितोषिक आहे. रविसुद्धा मात्र यांच्याकडून 2111 रुपयाचं पारितोषिक मिळालंय सिद्धूला. सिद्धू भोईर याच्यासाठी 16 बॉलमध्ये 51 रन केल्याबद्दल दिलीप भोईर यांच्याकडून पारितोषिक आलंय 5000चं. अर्धशतकासाठी आयोजकांच्याकडून पारितोषिक असेल. सलग 3 षटकारासाठी पारितोषिक आहे आयोजकांच्या वतीने. आज खूप चांगली बॅटिंग इथे केली सिद्धूने. पहा आमचा खेळाडू कक्ष, तिथे एक रेफ्रिजरेटर आपल्याला पाहायला मिळतोय. फ्रीज म्हणजे शीत कपाट मराठीमध्ये त्याला म्हटलं जातं. आणि पहा तिथे खेळाडूंसाठी एनर्जी ड्रिंक्स आहेत, तुम्ही त्याचा आनंद आस्वाद घेऊ शकता. 24 बॉलमध्ये 64 रनची आवश्यकता अजूनही आहे या मॅचमध्ये. अगदी इंटरनॅशनल लुक या स्पर्धेला गेल्या सातत्याने 19 वर्षामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. आउटसाइड द ऑफ स्टंप हा बॉल, अंपायरचा इशारा तो हा वाईड बॉल असेल. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये ऍड होईल, रन होतील स्कोर बोर्डवर आतापर्यंत 10. ओव्हर नंबर 2 इन प्रोग्रेस. दुसऱ्या ओव्हरमध्ये आता बॉल सोपवलाय. बॉलिंग करण्यासाठी राकेश पाटील आलाय. नितीन माळी यांच्याकडून पारितोषिक आहे सलग 3 षटकारासाठी 3000. भोप टीमच्या खेळाडूंसाठी शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. हा देखील बॉल भरपूर बाहेर आहे, त्यामुळे अंपायरचा सिग्नल आहे, तर वाईड बॉल असेल. खूप चांगली पंचांची भूमिका राहिली आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये. त्यांचं कौतुक व्हायला पाहिजे. JP पॅनल, जय पवार आणि त्यांचे सर्वच जे पंच आहेत खूप चांगल्या भूमिकेमध्ये पाहायला मिळालेले आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. बॉल तयार. ओव्हर नंबर 2. शॉर्ट बॉल हुक करण्याचा प्रयत्न. पाहूया, लिडिंग एज घेत जातोय विकेट किपरच्या हातामध्ये बॉल. विकेट इथे गमावली आहे. पहिला झटका बसतोय. प्रवीण पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. वाह, खूप चांगला आगरी कोळी संगीत आपल्या समोर. आई एकविरेचं संगीत. चैत्र महिन्यामध्ये पालखी असते आई एकविरेची. भरपूर मोठी यात्रा, भरपूर मोठी जत्रा भरते. पालखीचा मान घेण्यासाठी चुरस लागलेली असते आपल्या आगरी कोळी समाजामध्ये. 11वर 1 विकेट गमावली आहे. स्क्रीनवर पाहताय तुम्ही 11वर 1, 1.1 ओव्हरचा खेळ ते संपलाय. 11 नोव्हेंबर 2011चा दिवस आपल्याला आठवतो. 11-11-11 अगदी तसंच स्कोर कार्ड आहे. सांबार्ले आणि वाशीच्या टीमच्या कॅप्टननी टॉससाठी यायचं. या ओव्हरनंतर लगेच टॉस केला जाईल दोन्ही टीमच्या कॅप्टनच्या दरम्यान. सांबार्ली टीम आणि वाशी टीम म्हणजेच इच्छापूर्ती वाशीगाव विरुद्ध वेताळ सांबार्ली असा सामना यानंतर होईल. चला, या टॉससाठी हा शेवटचा ऑफिशियल कॉल आहे. फटका हवेत खेळलाय. डीपमध्ये फिल्डर आहे. जजमेंट चांगलं आहे. खूप चांगला झेल तिथे सिद्धू भोईरने टिपला. बॅट्समन आउट. थँक्यू. खूप चांगला झेल इथे पाहायला मिळाला सिद्धूच्या माध्यमातून. 1 विकेट इथे गमावली आहे. खूप चांगलं संगीत आमच्यापर्यंत चंदूजी फुटाणे आई एकविरीचे गाणे सकाळच्या सत्रामध्ये घेऊन येतात. गोल्डन डकचा शिकार इथे ठरला. अविनाश काही विनाश करू शकलेला नाही आहे या मॅचमध्ये. आणि ते महत्त्वपूर्ण विकेट राकेशच्या खात्यामध्ये. सिद्धूने खूप जजमेंट दाखवले या कॅचमध्ये. एक मोठी विकेट टीमच्या खात्यामध्ये. 11वर 2 विकेट इथे गमावलेले आहेत बॅटिंग करत असताना टीम भोपरने या मॅचमध्ये. लक्ष त्यांच्या समोर खूप मोठं आहे. 73 रनचं लक्ष त्यांच्या टीमच्या समोर आहे.
ऑन साईडला दिशा दिली, डीपमध्ये फिल्डर आहे. एक रन इथे कंप्लीट झाली आहे. आमच्याबरोबर ॲज अ स्कोरर म्हणून राजदीप चौधरी खूप चांगली भूमिका पार पाडतात आणि त्यांच्याचबरोबर उदय मुंडे यांचा मी उल्लेख नक्की करेन, कारण मी उदय मुंडे यांच्याशी नेहमीच चर्चा करतो, या स्पर्धेच्या बाबतीत चर्चा करतो, आमच्या कॉमेंट्रीच्या बाबतीत चर्चा करतो. ते चांगले निवेदक आहेत, ते देखील आमच्यापर्यंत खूप चांगल्या माहिती पोहोचवतात. त्यांचा देखील आम्ही मनपूर्वक आभारी आहोत. बॉल तयार. हा अवे फ्रॉम द बॉडी खेळलेला फटका आहे. बॉल चाललाय कव्हर्स बाउंड्री लाईनच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आहे त्या दिशेला. बॉल जाईल सीमा पार. रन्स मिळतील 4. हा चौकार. आणखीन एक दमदार स्ट्रोक यावेळेला बॅटमधून येतोय सागर पाटीलच्या, परंतु असे स्ट्रोक सातत्याने यावे लागतील. सलग असे चौकार येणं महत्वाचे आहेत, मोठे फटके येणं महत्वाचे आहेत. ज्या पद्धतीने सिद्धू भोईरने बॅटिंग केली अगदी तशी बॅटिंग करावी लागेल. समोर खेळलाय ओव्हर द बॉलर हेड. लॉंग ऑनला फिल्डर पहा, जजमेंट पहा. सूरज मडवी, सूरजच्या हातामध्ये हा झेल. बॅट्समन सागर बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू डीजे, थँक्यू. आदरणीय संदीप माळी साहेब यांना मी विनंती करतो, आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस करणार आहोत यानंतरच्या मॅचचा. फक्त एका बॉलचा खेळ आता शिल्लक आहे ओव्हर नंबर 2 मध्ये, आणि त्यानंतर आदरणीय संदीप माळी साहेब यांच्या शुभ हस्ते आम्ही मुख्य व्यासपीठावर इथे टॉस करणार आहोत. सुस्वागतम संदीपजी माळी साहेब. आपलं स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक 2020 मध्ये पर्व 19 तुम्ही अनुभवताय. हा बॉल आउटसाइड ऑफ स्टंप आहे. अंपायर सिग्नल इट इज वाईड. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये वाढ होत असताना रन झालेत आतापर्यंत स्कोर बोर्डवर 17. राजदीप आम्हाला माहिती देतात 4 वाईड्स बॉल आतापर्यंत आलेले आहेत या इनिंगमध्ये. व्हाईट बॉलचं पर्सेंटेज वाढतंय. लाईट्स अँड शेड्सचं ड्रोन हवेत आहे. फटका चांगला आहे. बॅटमधून टक्कसा आवाज. बॉल जाईल सीमा पार. रन मिळतील 6. षटकार. चैता पाकाच्या महिन्याने येईन तुझे मी जत्रला. माझ्या अग्नीमध्ये आईचे प्लस गावाला. माझ्या अग्नीमध्ये आईचे प्लस गावाला. चैता पाकाच्या महिन्याने येईन तुझे मी जत्रला. वाह, थँक्यू. आता आपण पाहतो टॉस होतो आमच्या मुख्य व्यासपीठावर, त्यामुळे फक्त चंदूजी तुम्हाला आम्ही थांबवलं. टॉस केला जाईल आमच्या मुख्य व्यासपीठावर. दोन्ही टीमचे कॅप्टन तिथे उपस्थित आहेत. योगेश भगत तिथे आलेला आहे. वेताळ चांभारली आणि त्याचबरोबर इच्छापूर्ती वाशीगाव या 2 टीमच्या दरम्यान ही लढाई. एका बाजूला रायगडची टीम चांभारली आहे, दुसऱ्या बाजूला नवी मुंबईची टीम वाशीगाव या मॅचमध्ये खेळते. टॉस इथे झालाय आमच्या प्रमुख अतिथींच्या उपस्थितीमध्ये, आमच्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये. आणि पहा, वाशीगाव टीमने मला वाटतं हा टॉस जिंकला म्हणजेच ते नाणं त्यांना गिफ्ट इथे दिलं जातं. ही परंपरा आहे या स्पर्धेची, आबादी ठेवली आहे स्पर्धेच्या माध्यमातून. 19वा पर्व. आणि त्याचबरोबर आदरणीय संदीप माळी साहेबांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर आता केला जाईल. अनंत पाटील यांना मी विनंती करेन आपल्या शुभस्ते आपण आदरणीय संदीप माळी साहेबांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावर करावा. सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. क्रिकेटवर भरपूर प्रेम आहे संदीप माळी साहेबांचं. आज आमच्या मुख्य व्यासपीठावर ते उपस्थित आहेत आणि त्यांचा यथोचित सन्मान या संपूर्ण स्पर्धेच्या परंपरेनुसार अनंत पाटील यांच्या शुभ हस्ते केला जातोय. मायेची शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि त्याचबरोबर या स्पर्धेची आठवण चिरकाल त्यांच्या मनामध्ये राहावी यासाठी सन्मान चिन्ह. बॉल तयार. ओव्हर द विकेट. लोअर फुल टॉस बॉल ऑन साइडला टर्न केलाय. बॉल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने. फिल्डर आहे. 1 रन कंप्लीट. दुसरा रनचा प्रयत्न इथे होतोय. 2 रन इथे मिळतील का हे पाहावं लागेल. अंपायरकडे हलकीशी अपील होते. स्पष्ट नकार इथे आलाय. 2 रन ऍड होतील. टीमच्या टोटलमध्ये रन झालेत आता स्कोर बोर्डवर 26-26. मिन्नाथ माळी आणि राहुल पाटील सध्या मैदानामध्ये. राहुल एक आक्रमक बॅट्समन आहे.
त्याच्याकडे क्षमता आहे अगदी सिद्धूसारखी बॅटिंग करण्याची, परंतु आता वेळ भरपूर कमी आहे त्यांच्या टीमकडे. मोठे फटके मारावेच लागतील. प्रत्येक बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेलाच पाहिजे. त्यावेळेला त्या धावसंख्येपर्यंत तुम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करू शकता, कारण 17.63च्या सरासरीने इथून तुम्हाला रन करायचे आहेत, म्हणजे कमीत कमी 3 षटकार. बॅकफुटला जाऊन कट केलाय, खूप चांगला फटका इथे पाहायला मिळतोय. डीप बॅकवर्ड पॉइंटला बॉल टर्न होतोय, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, रन्स मिळतील 4. चौकार. थँक्यू. याच दरम्यान आदरणीय संजय ठाकूर साहेब देखील उपस्थित झालेले आहेत. त्यांचा सन्मान मी काशीनाथ पाटील यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण करावा. सुस्वागतम सुस्वागतम सहर्ष सुस्वागतम. संजय ठाकूर साहेब उपस्थित झालेले आहेत. त्यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर इथे केला जातोय. काशीनाथजी पाटील यांच्या शुभ हस्ते स्वागत आहे आपलं. 31ला 3 विकेट इथे गमावलेले आहेत. बॅटिंग करत असताना 73 रनच्या लक्ष्याचा पाठलाग इथे करायचा आहे भोपर टीमला, आणि 31वर 3 विकेट. शॉर्ट बॉल, मिन्नाची विकेट इथे गमावली आहे भोपर टीमने, कारण लिडिंग एज घेतल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये बॉल जातोय. मिन्नात बॅक टू द पॅव्हिलियन. मिन्नात माळी 2 बॉलमध्ये 1 रन, स्ट्राईक रेट त्याचा 50च राहिला आहे. सूरजच्या खात्यामध्ये हे यश. आणखीन एक विकेट गमावली इथे भोपर टीमने. 31वर 4. भोपर टीमने पहिल्या दिवशी खूप चांगला खेळ केला. कालपर्यंत तुम्ही आमचे विनोद पाटील जे समालोचक आहेत याच गावचे, भोपर गावचे, त्यांना ऐकलत. आज आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये जुळलेले आहेत नितीन काळन, जे आजदे गावचे आहेत. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. हा आमचा खेळाडू कक्ष. तिथे प्रवीण पाटील यांना तुम्ही पाहताय, जे टीमचे कॅप्टन आहेत. आज थोडीशी निराशा दिसते चेहऱ्यावर, कारण पहिले सुस्थिती होती पहिल्या 3 ओव्हरपर्यंत त्या टीमची. आता मात्र स्कूप करण्याचा प्रयत्न, आणि पहा फाईन लेगचा खेळाडू येऊन थर्ड मॅनच्या दिशेने झेल पकडतोय. खूप चांगला झेल जोगी भोईर यांच्याकडून. बॅट्समन आउट. टिकटॉकवर सध्या ट्रेंड भरपूर आहे, आणि त्याचमध्ये मी काही गोष्टी आज ॲड करण्याचा प्रयत्न करतो, कारण सध्या आला वारा गेला वारा भरपूर फेमस झाले टिकटॉकवर. ह्या गाण्यावर मी मात्र नक्की बोलेन. आला वारा गेला वारा उडून गेली शाही, आला वारा गेला वारा उडून गेली शाही, आगरी कोळ्यांच्या मनात कारले डोंगराची एकवीर आई. 31वर 5 विकेट गमावलेल्या आहेत भोपर टीमने, आणि आता टॉस देखील झाला या पुढच्या मॅचचा. काही सन्मान आहेत आमच्या मुख्य व्यासपीठावर. शरद पाटील साहेब उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर इथे केला जाईल. शरद पाटील साहेब उपस्थित झालेले आहेत, त्यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर होतोय. या पाटीलजी आपला सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर इथे केला जातोय. शरद पाटील यांचा सन्मान आमचे काशीनाथ पाटील यांच्या शुभ हस्ते इथे केला जातोय. स्वागत आहे. यानंतर बाळकृष्ण पाटील साहेब उपस्थित आहेत, त्यांचा देखील सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर इथे केला जाईल देसाईवरून. या बाळकृष्ण पाटील साहेब आपला देखील सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर होतोय काशीनाथ पाटील यांच्या शुभ हस्ते. बाळकृष्ण भोईर साहेब आहेत. ऑन साईडला दिशा दिली आहे, तोपर्यंत इथे 1 रन घेण्याचा प्रयत्न, आणि आता पहा अंपायरकडे अपील होते. 3ऱ्या पंचांची भूमिका खूप महत्त्वाची असेल. डिसिजन पेंडिंग असेल, आणि आता कंट्रोल रूममध्ये हा डिसिजन इथे सोपवलाय. तत्पूर्वी आपण काही सन्मान करूया जोपर्यंत डिसिजन पेंडिंग आहे. अरविंद पाटील माजी सरपंच संदपचे आहेत, त्यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर इथे केला जातोय काशीनाथ पाटील यांच्या शुभ हस्ते. अरविंद पाटील साहेब या आपल्याला मुख्य व्यासपीठावर इथे सन्मानित केलं जाते काशीनाथ पाटील यांच्या शुभ हस्ते. माजी सरपंच आहेत संदपचे. यानंतर संतोष सुतार वाशीवरून इथे उपस्थित झालेले आहेत. संतोषजी सुतार, त्यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर इथे केला जाईल काशीनाथ पाटील यांच्या शुभ हस्ते.
संतोष सुतार या आपल्याला सन्मानित केलं जातं आमच्या मुख्य व्यासपीठावर काशीराजजी पाटील यांच्या शुभ हस्ते. सामन्याला इथे सुरुवात होते. बॅक टू क्रिकेट. यानंतर काही सन्मान आपण या ओव्हर नंतर घेणार आहोत. 1 रन इथे कंप्लीट केली जाईल. या सिंगल नंतर राहुल पाटील 24 रनवर आतापर्यंत खेळत होता. आता 25 त्याची धावसंख्या होईल. सदानंद म्हात्रे यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जाईल. सदानंद म्हात्रे वाशीगाव. सदानंद म्हात्रे आपण या व्यासपीठावर आपल्याला सन्मानित केलं जाईल आमच्या मुख्य व्यासपीठावर. तर सदानंद म्हात्रे यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर इथे केला जातोय. अनेक वर्ष इच्छापूर्ती वाशीगाव टीमसाठी त्यांनी क्रिकेट खेळले. काशीनाथ पाटील यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर इथे केला जातोय. यानंतर बैलगाडा शर्यतींचा राजा म्हणून ज्यांचा आम्ही नेहमीच उल्लेख करतो सोनारपाड्याचे जयेश पाटील यांचा इथे सन्मान केला जाईल. सोन्या बैल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर भारतामध्ये फेमस आहे असे जयेश पाटील यांचा सन्मान काशीनाथ पाटील यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण करावा. सोनारपाड्यावरून खास इथे उपस्थित आहेत. हे आमचे प्रेक्षक पहा भरपूर मोठ्या संख्येने उपस्थित आहेत या संपूर्ण सोहळ्यासाठी. 34 वर 6 विकेट इथे गमावलेत. यानंतर विजय पाटील भंडारलीवरून उपस्थित झालेले आहेत. त्यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर होईल. चला तर जाऊया आता क्रिकेटकडे. विजय पाटील भंडारली यांचा सन्मान होतोय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. विकेट किपर खाली येतोय. कॅच ड्रॉप. निसटलाय हा झेल. ज्यावेळेला बॉल हातामध्ये आला होता लवकर हात बंद केले तर त्यानंतर हा झेल निसटतोय. तोपर्यंत 1 रन इथे कंप्लीट केली जाते. राहुल पाटीलने खूप चांगला खेळ केलाय. 13 बॉलमध्ये 25, परंतु इतर कुठल्याच खेळाडूने त्याला चांगली साथ दिलेली नाहीये या मॅचमध्ये आणि त्याचमुळे भोपर टीम थोडीशी बॅकफुटला आहे. 4थं षटक प्रगतीपथावर. प्रेक्षक राजा पहा त्यांना माहिती आहे आज ठाणे रायगड परिसरातील संघ या स्पर्धेमध्ये खेळतात. नवी मुंबईच्या 2 टीम या स्पर्धेमध्ये खेळतात. मोठ्या संख्येने ते देखील उपस्थिती दाखवतात. मिडविकेटला बॉल जातोय सीमा पार. अजिंक्य रहाणे स्टँडच्या दिशेने. लोकल बॉय अज्जू आणि त्या दिशेने हा येतोय चौकार. लोअर फुलटोस बॉल ऑन साईडला टर्न केलाय. खूप चांगला स्ट्रोक. 4 रन इथे मिळालेत राहुल पाटीलला. अजूनही संघर्ष करतोय राहुल पाटील. एकटा लढलाय या टीमच्या माध्यमातून. आपण आतापर्यंत विचार केला तर ऑन साईडला पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. स्वीप करण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या दिशेने फिल्डर आहे परंतु स्वतः बॉलर धावत जाऊन बॉल अडवतोय. तोपर्यंत 1 रन मिळेल राहुलला. ओव्हर नंबर 4चा इथे खेळ संपलाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर रन झालेले आहेत स्कोर बोर्डवर 40. आता येणारे बॉल शिल्लक आहेत 6 बॉलमध्ये 33 रनची आवश्यकता. 33 रिक्वायर्ड फ्रॉम 6. ऐकू एक चांगलं संगीत चंदू फुटाणे यांच्याकडून. यानंतर आदरणीय उमेश मुंडे साहेब उपस्थित झालेले आहेत. सरपंच आहेत चांबार्लीचे. त्यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर काशीनाथ पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते इथे केला जातोय. स्वागत आहे उमेश मुंडे साहेब. यानंतर त्यांचा संघ देखील मैदानामध्ये खेळणार आहे. सनी पाटील यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण सन्मानित करावं उमेश मुंडे यांना जे सरपंच आहेत चांबार्लीचे, कारण त्यांचा संघ यानंतर वेताळ चांबार्ली मैदानामध्ये खेळण्यासाठी येईल. बॅट्समन आउट. अखेर राहुल पाटील इथे आउट होतोय. संतोष म्हात्रे शिवानी ग्रुप चे इथे उपस्थित आहेत. सनी पाटील यांना विनंती करणं आपण संतोष म्हात्रे यांचा देखील सन्मान करावा. स्वागत आहे संतोष म्हात्रे साहेब. तर पहा प्रेक्षकांचा जल्लोष ज्या पद्धतीने आतापर्यंत नागाव संघ या स्पर्धेमध्ये खेळलाय. सिद्धू भोईरचं हे अर्धशतक या स्पर्धेतलं हे दुसरं अर्धशतक होतं. काल प्रेक्षकांनी एक अर्धशतक पाहिलं जे जितेश पाटीलने
ठोकलं होतं ते स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक होतं. मोठी देसाई टीमचा तो खेळाडू, मोठा गावच्या विरुद्ध ते अर्धशतक आलं होतं. त्यानंतर निलेशने इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं मुलाखतीमध्ये की मी त्याला सांगत होतो तू षटकार चांगले मारतो परंतु 50 रन करून तू मात्र आउट हो, तरच आम्ही हा सामना जिंकू शकतो. मिश्किल स्वभावाचा आहे निलेश. चर्चा तो नेहमीच करत असतो बॅट्समन बरोबर. आणि काल त्याचा एक टिकटॉक व्हिडिओ आम्ही पाहिला. अगदी राजू दादाचं जे गाणं आहे ते निलेशसाठी वापरलं गेलं. त्यांच्याच ऑफिसच्या समोर ते देखील फेमस होत आहे. बॉल तयार, लेफ्ट आर्म राऊंड विकेट. हा बॉल पहा, खेळण्याचा कुठलाच प्रयत्न नाही आहे. रन देखील त्यामुळे मिळणार नाही आणि इथे रन घेण्याचा प्रयत्न केला असता तरी अंपायरने सांगितलं असतं डेलिब्रेट. अगदी तसा बॉल, कुठलाच प्रयत्न नव्हता ऋषिकेश यांचा खेळण्याचा. ही स्पर्धा खेळत असताना तुम्ही जे ट्रॅक वगैरे घालता ती कृपया वर करू नका, ही विनंती आहे. एक मोठी स्पर्धा खेळता याचं भान तुम्ही ठेवा नागाव टीमचे खेळाडू. एक रन इथे कंप्लीट होते कारण भरपूर खेळाडूंना अशी सवय आहे ज्यावेळेला बॅटिंग करण्यासाठी जातात ट्रॅक अक्षरशः वर करतात. स्टाईल आहे, स्टाईल बरोबर असं वाटतं की आपण देखील तसा प्रयत्न करावा, परंतु स्पर्धेचं स्टँडर्ड, दर्जा, लेवल तुम्ही पहा. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये तुम्ही अनेक खेळाडू खेळताना पहा. शिस्त ही महत्वाची आहे. बॅकफुटला जाऊन खूप चांगला स्ट्रोक इथे खेळलाय. कव्हर्स बाउंड्री लाईनच्या दिशेने बॉल घरंगळत चाललाय. आउटफील्ड फास्ट आहे, रेस लागली आहे फिल्डर आणि बॉल मध्ये. अखेर ही रेस जिंकेल बॉल. बॉल जाईल सीमा पार, रन्स मिळतील 4. चौकार. चार रन इथे मिळालेले आहेत आणि या चौकारानंतर रन झाले 46. म्हणजे या मॅचमध्ये जर 50-55च्या आसपास लक्ष असतं तर भोपर टीमसाठी खूप महत्त्वाची मॅच राहिली असती. त्यांच्या बॉलर्सनी नंतरच्या ओव्हरमध्ये खूप रन खर्च केले आणि खास करून कौतुक व्हायला पाहिजे आजचा या मॅचमध्ये सिद्धूचं, ज्यांनी ही मॅच अक्षरशः गाजवली त्याच्या बॅटिंगने. 16 बॉलमध्ये 51 रन, त्यामध्ये षटकारांची आतिषबाजी अक्षरशः केली. स्वीप करण्याचा प्रयत्न अक्षरशः ऑन साईडला खेळून झोपून फटका मारण्याचा प्रयत्न होता खेळपट्टीवर. प्रयत्न इथे फसलाय. लेग बाईचा इशारा अंपायर घोषित करतात. आता फक्त औपचारिकता शिल्लक आहे, 1 बॉल शिल्लक आहे. अर्धशतक तरी कंप्लीट करतील का हे पाहावं लागेल. या मॅचमध्ये भोपर टार्गेट होतं या मॅचमध्ये 73 रनचं. 1 बॉलमध्ये 25 रनची आवश्यकता. तिन्ही टीमने आता व्यासपीठावर यायचंय. टीमचे कॅप्टन आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर कोळेगाव, त्याचबरोबर टीम देसाई आणि आता हा सामना जिंकलेली टीम नागाव. आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर ग्राउंडच्या आतमध्ये आपण पाहतोय जो बॅनर आहे स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक 2020चा. अगदी तिथे तुम्हाला लाईन अप करायचंय. तिथे केला जाईल ड्रॉ. प्रथेप्रमाणे, परंपरेप्रमाणे तिथे होईल ड्रॉ. आम्ही ड्रॉसाठी मी लाईन अप करतो, पण ज्या संघाचं सेक्टर असेल ना त्यांनी इथे फोटो सेशन अगोदर करून घ्या. चला आम्ही ड्रॉसाठी लाईन अप तर करणार आहोत. वाशीगाव टीम तुम्ही टॉस जिंकलाय. योगेश तुमचा निर्णय जो तुम्ही घेतलाय फिल्डिंग. चला तुम्ही पहिले फोटो सेशन तुमचं तिथे होईल. ग्राउंडमध्ये जो बॅनर आहे तिथे जाऊन तुम्हाला उभं राहायचं आहे. तुमचा एक फोटो घेतला जातो आणि ड्रॉसाठी मी विनंती करेन आमचे प्रमुख मान्यवर आदरणीय संदीपजी माळी साहेब, काशीनाथ पाटील तिथे उपस्थित आहेत. आमचे मित्र सागर तिथे उपस्थित आहेत, सागर कोळी. या सर्व मान्यवरांच्या उपस्थिती